मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद पेटलाय। मराठा आरक्षणासाठी जी.आर. काढल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलंय। ओबीसी संघटनांचे ओबीसी नेते आक्रमक झालेत। अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वेगळाच मुद्दा पुढे केलाय। मराठा ओबीसी वाद संपवायचा असेल तर ओबीसी मुलांची लग्न मराठा मुलींशी लावा असं हाके म्हणाले। हाकेंच्या या वक्तव्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले। या सर्व मुद्द्यांविषयी लक्ष्मण हाके यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। जातिवंत महाराष्ट्राच्या ह्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज घटकाला काय म्हणायचं ते तर समजून घेतच आहोत। महानीय व्यक्ती पण बोलतात त्याच्यामध्ये। मायक्रो ओबीसींचा आवाज पण मला वाटतं पहिल्यांदा तुम्ही टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती ऐकला असेल। महाराष्ट्रातल्या 37पेक्षा अधिकच्या मायक्रो ओबीसीतले जात घटक बोलले। कोणाचा स्वल्पविरामामुळे नुकसान झालंय, कोणाचं कानडीमुळे नुकसान झालंय आणि सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे। पण एक व्यक्तिमत्व ह्या सगळ्या चर्चेच्या दरम्यान आहे, ते आहेत लक्ष्मण हाके। तुमचं स्वागत आहे। थँक्यू। एक तर तुमचा अभ्यास चांगला आहे म्हणून ते शाहू महाराजांची एक संकल्पना होती की धनगर मराठा विवाह लावण्याची, आहे ना? ती काय होती? 1917 साली पटेल बिल म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये आलेलं होतं। त्या पटेल बिलाला राजर्षी शाहूराजांनी पाठिंबा दिला आणि 1919 साली त्यांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा पारित करून घेतला आणि त्यांचा संकल्प असा होता की 100 आंतरजातीय विवाह घडवून आणायचे आणि त्यामधले 25 आंतरजातीय विवाह हे धनगर आणि मराठा या दोन जातीमध्ये घडवून आणले आणि त्यांच्याच घरातली एक रत्नप्रभा देवी यांचा विवाह तुकोजी होळकरांच्या घरातले इंदोरचे त्यांच्याबरोबर त्यांनी तो विवाह घडवून आणला आणि ही वास्तव परिस्थिती आहे शाहू महाराजांच्या संदर्भातली। शाहू महाराजांनी फक्त जातीअंताची लढाई फक्त बोलघेवडेपणा केला नव्हता, तर ते कर्ते समाज सुधारक म्हणून फुले शाहू आंबेडकरांकडे पाहिलं जातं। ते फक्त बोलघेवडेपणा करत नव्हते की शाहू महाराजांच्या हयातीत तो विवाह झाला की नंतर झाला? कारण नाही, त्यांच्या हयातीत झालेला होता ना। त्यांच्या हयातीत झालेला होता। 25 विवाह तर होऊन गेलेले होते पहिले आणि मग त्यानंतर शाहू महाराजांनंतर पुढं काय झालं या कॉन्सेप्टचं, हे खरं विचार करण्यासारखी नाही। पण आता सुद्धा आता प्रवीण गायकवाडांनी पण काल मला सांगितलं की त्यांचे सख्खे भाचे काहीतरी म्हणतो होळकर आहेत, बरोबर ना? आणि होळकर शाहू घराण्यातले विवाह तर खूप जास्त आहेत आजही। हो, 25 विवाह सोहळे घडवून आणले नंतर शाहू महाराजांनंतर मग असतील तसे, पण जे व्यापक प्रमाणात व्हायला पाहिजे होतं किंवा जे लोकांना कन्व्हिन्स करून ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या तशा झालेल्या नाहीत। त्या पर्सनल लेवलला खूप आंतरजातीय विवाह होतातच ना। पण महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे की जी योजना आंतरजातीय विवाह केल्यानं 50,000 रुपये अनुदान देतं शासन। आजही ती अस्तित्वात असलेली योजना आहे। त्यामुळं अशा पद्धतीचं एक्झर्शन होण्यासाठी महाराष्ट्र शासनसुद्धा कायदे करून या गोष्टी करते ना। त्यामुळं मला वाटतंय जातीअंताची लढाई, सर्व आपण समान आहोत, आपण एकत्रित राहिलं पाहिजे। माणुसकीला, बंधुतेला, सामाजिक न्यायाला एक प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आहेत। नाही, पण तुम्ही जे गेवराईलाच बोललात ना? नाही, मी शिरूर तालुक्यातल्या शिंगारवाडी गावामध्ये बोललो होतो। पण मग तिथे शिंगारवाडीत तुमचं बोलणं जे होतं ते शाहू महाराजांच्या परंपरेचा पुढचा भाग मला एवढंच म्हणायचं होतं की 100 वर्षापूर्वी 1919 साली महामानव राजर्षी शाहू महाराजांनी जे कृतीतून गोष्ट दाखवलेली होती त्या गोष्टीचं काय झालं पुढं? मला म्हणण्याचा उद्देश असा होता की सामाजिक मागासलेपण हे जातीनं मिळतं। त्या जात समूहामध्ये जन्माला आल्यानंतर त्याचा मागचा 400-500 वर्षाचा इतिहास त्याच्या जन्मानं कपाळावरती कोरूनच आलेला असतो। त्याचा दुजाभाव, त्याचं त्या जातीमध्ये जन्माला येणं हे त्याला सामाजिक डिस्क्रिमिनेशन त्याला चिकटूनच येतं। त्यामुळं कुणीतरी एखाद्या शासनानं जी.आर. काढला आणि ॲफिडेव्हिटद्वारे जात बदलण्याचा निर्णय जर त्या जी.आर.द्वारे घेतला जात असेल तर तसं सामाजिक मागासले पण येत नाही। आर्थिक गरिबी येऊ शकते, जाऊ शकते। गरिबी आली गेली म्हणजे सामाजिक डिस्क्रिमिनेशन होतं, सोशल डिस्क्रिमिनेशन होतं असं नाही ना। पण त्यात मुलींचा आणि विवाहाचा मुलींचं मी कुठं बोललो? त्यात मुलींचं असं बोललोच नाही मी काय बोललो? मी असं म्हटलं की आता आपण जर तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास झाला असाल, ओबीसी मध्ये आला असाल, तर आपल्याला मग आता क्षत्रिय 96 कुळी हा अभिनिवेश राहिलेला नाही। आता आपण समतेच्या धोरणानुसार आता आपण असा विचार केला गेला पाहिजे की आपण एक 11 विवाह सोहळे आपण घडवून आणले पाहिजेत। हे वक्तव्य मी फुले शाहू आंबेडकरांची सामाजिक न्यायाच्या समतेचं धोरण
100 वर्षापूर्वी ज्या महामानवानी केलेलं होतं त्या दृष्टिकोनातून तीच एक किनार त्या वक्तव्याला होती. त्यामधून मी म्हटलं म्हणून काही कोणाला विवाह करायला येणार होते का? किंवा मी म्हटलं आणि लगेच आता मी अशा पद्धतीने कुणावर तरी जबरदस्ती करतोय किंवा कायदा भंग करतोय असं काय होतं का? हे आग लावण्यासाठी आहे कसं कसं असं कसं होऊ शकतं? मग शाहू महाराजांनी तर हे कृतीत आणून मराठ्यांना दाखवलं. हिनवण्यासाठी नाहीये का? तुम्ही आता हिनवण्यासाठी म्हणजे आमच्या मग शेकडो वर्ष आमच्या लोकांनी मग सामाजिक डिस्क्रिमिनेशन भोगलं, वेदना भोगल्या इथल्या दुय्यम वागणुकीच्या लोकांना. मग भोतमांगेपासून ते मग किती प्रकरण आहेत तुम्हाला माहिती आहे ऑनर किलिंगची. मग ह्याचं काय करायचं? मी बोललो तर एवढ्या इंगळ्याड असल्या तर आम्ही भोगलंय ना हजारो वर्षापासून, त्याचं काय करायचं? मी नुसतं बोललोय, मी असं घडवून आणलंय का काय? किंवा 4 लोक ओढून आणलेत, 4 लोक ओढून आणलेत. मी नुसता एक दाखला दिलाय. नाही, पण तुमच्या त्या दाखल्यामुळं आता जे सामाजिक वातावरण आहे त्याच्यात एक मोठा म्हणजे पेट्रोल म्हणजे बॉम्ब होणार. नाही म्हणजे महाराष्ट्राचं पुरोगामीचं चक्र प्रतिगामित्वाकडे माघारी फिरवतोय का आपण? 100 वर्षापूर्वी ज्या घटना घडण्यासाठी इथल्या महामानवांनी खस्ता खाल्ल्या त्यांना आपण मानत नाही आहोत का? आणि मानत नाहीतच ही लोक, नाहीत मानत ही लोक. शाहू महाराज, बाबासाहेब, महात्मा ज्योतिराव फुले यांचा एखादा फोटो जरांगेंच्या एखाद्या डायसवरती तुम्ही बघितला का? एखाद्या बॅनरवरती बघितला का? शाहू महाराजांचं महामानव किंवा एक मिनिट काय बाबासाहेबांचा फोटो नाहीये तिथे? कुठं त्यांच्या बॅनरवर मला दाखवा ना, एक बॅनर दाखवा जरांगेंचा उपोषणादरम्यान की ज्या बॅनरवरती महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज किंवा बाबासाहेबांचा वरती फोटो छापलाय. दाखवून द्या मला, मी माघार घेतो सगळ्या त्यातनं गोष्टी. काय ध्वनीत होतं तुमच्या ह्या ध्वनीत म्हणजे सामाजिक न्यायाची लढाई कुणी, आरक्षण कुणी दिलं? ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव होतो किंवा ज्यांचं गरिबी आली त्यांच्या भाषेमध्ये त्या माणसांना पुढे घेण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी कोणी दिली? विश्वनाथ प्रताप सिंग, काशीराम, तर ही अलीकडच्या गोष्टी आहेत. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना न्याय देण्याचं जे धोरण राबवलं, रिझर्वेशन पॉलिसी राबवली, त्यांचा तरी फोटो नको? की जे तत्व आपण मागतोय ज्या तत्वानं हे असं असं होतंय ना आम्हाला मिळालं पाहिजे, त्यांच्यावर तरी त्यांना तरी तुम्ही मानणार का नाही मानणार? हे बघा, राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं युनिव्हर्सिटी असो किंवा एखाद्या शहराचं नामकरण असो, आणि पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी सुद्धा उत्तर प्रदेशमधल्या कुर्मी महासंघानं दिली. ते पुन्हा ओबीसीने दिली. ओबीसीने दिली. परत मायावतीने त्यांच्या नावानं युनिव्हर्सिटी उभ्या केल्या, पुतळे उभे केले. उत्तर प्रदेशमधल्या लोकांना सामाजिक न्यायासाठी काम करणारा राजर्षी शाहू राजा, तिथं दखल घेतली गेली राजर्षी शाहू महाराजांची. पण महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांच्या कृतीनं हे सामाजिक न्यायाचं धोरण, समतेचं धोरण, आपण सर्व समान आहोत हे धोरण जे होतं त्या महाराष्ट्रानं त्यांना समजून तुमची घेतलं. संकल्पना शाहू महाराजांचीच पुढची तुमची संकल्पना आहे असं तुम्ही म्हणताय. मग किती विवाह, मुलांची किती, मुलींची किती, असं काय तुमच्या डोक्यात हे आहे? बघा, मी काय म्हणलं ते सगळं वाक्य जर परत काढून बघितलं, 11 विवाह आपण करूया, अजून पुढचे येतील, अजून पुढचे येतील. पहिल्यांदा 11 विवाह तर जाहीर कारण करूया. तुम्ही कुणबी झालात म्हणून प्रश्नच नाही ना. बरं, मी काय म्हणतोय, आरक्षणाचं तत्व आणि त्या तत्वामधले जे त्याचे काही पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्समध्ये सगळ्यात पहिला पॅरामीटर्स हा रोटी बेटी व्यवहार होतात का? तो GR मध्ये आलाय ना. नाही, GR मध्ये नातेसंबंध म्हटलंय. मग नातेसंबंधाची व्याख्या त्याच्यामध्ये स्वकुळातील असं म्हटलंय का? आंतरजातीय विवाहानंतर एखाद्या माझ्या मराठा समाजातल्या तरुणानं किंवा दलित समाजातल्या तरुणानं किंवा ओबीसी मधल्या तरुणानं जर उच्चवर्णीय उच्च कुळातील एखाद्या व्यक्तीशी विवाह सोहळा केला असेल तर त्या सगळ्या नातेसंबंधात आलेल्या लोकांना तुम्ही ओबीसीचं सर्टिफिकेट देणार? तो GRच मुळात एवढा म्हणजे एवढा रद्दीच्या भावात जाण्यासारखा तो GR आहे. त्या GR मध्ये लिगल ऍस्पेक्ट त्या GR ला काहीच नाही. ठीक आहे, पण तुमचं असं मत आहे की जर तुम्ही आता कुणबी झालेच आहात तर तुमच्या मुली आम्हाला द्या, आम्हाला द्या असं नाही मला ऐका तर खरं, किंवा आमच्या मुली तुम्ही करा. प्रश्नच नाही ना. हे शासनाचं पण धोरण आहे, हे राजर्षी शाहू राजांचं धोरण आहे. हे बघा, हे मराठ्यांना हिनवणं नाहीये. अहो, काय हिनवायचा सवाल येतो साहेब? ज्यांनी मागास 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 म्हणून गेल्या 2 वर्ष झालं महाराष्ट्राला वेटीस धरलंय, त्या माणसांचं मागास पण माझ्या एका वक्तव्यानं गळून पडलं का हो सगळं? म्हणजे हे एक्सपोज झाले का? उघडे झाले का हे? म्हणजे तुम्ही एका बाजूला दाखले काढायसाठी मागास 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 म्हणताय. मी नुसतं एकच म्हणलं की चला आपल्या आंतरजातीय विवाह घडवून आणूया, 11 विवाह आपण जाहीर करूया. एवढं एक वाक्य बोलल्या बोलल्या तुमची लगेच जात वर्चस्वाची भावना उपाळून आली. लगेच 96 कोळी क्षत्रियत्व आम्ही बघून घेऊ, शिवीगाळ. किती फोन आले? किती शेकडो फोनच बंद करून ठेवलाय मी. 1 तास तुमच्या समोर जर आता फोन ओपन केला तर तुम्ही काउंट करायचं, एक 10 मिनिटामध्ये कम से कम 100 मिस कॉल पडतात त्याच्यावरती. फोन आणि हँग एखादा होतो. कॉल घेतला तर काय होतं? कॉल शिवा देतात, आईमाईवरून शिवा हे देतात. आपण एक प्रयत्न करून बघू, कारण लगेच असं- करू. हो करा. कोणाचा एक फोन आण रे, तू बंद फोन केलेला. किती पोलीस बंदोबस्त आहेत? हाकेंच्या बरोबर किती पोलीस गाड्या आहेत बघा.
आता तुमची गाडी आहे का त्या व्हीआयपी सारखी टॉय टॉय अरे टॉय टॉय VIP हा करत सवाल चालले नाही. की गाड्या तर दाखवू महाराष्ट्राला आहे बघा. एक पोलिसांची गाडी दिसते मागे मला, ही दुसरी आणखीन एक पोलिसांची गाडी आहे. हे बघा ना इकडे, ही तिसरी पोलिसांची गाडी आहे. एवढा सगळा पोलीस कर्मचारी वर्ग आहे आणि मग ह्यांचे कार्यकर्ते. बहुतेक खाक्यांना आता हेच हवं होतं ना, काय हवं होतं? हे अशा पद्धतीने. अरे ओबीसीचं सगळा जो आरक्षण, focus आहे. ओबीसीचं आरक्षण मला थोडंच मी मागून मला देणार आहेत. एखाद्या आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्याला मागणी करू द्या बरं, मिळते का बघू. 8 वेळा हल्ले झालेत माझ्यावरती, फिजिकली अटॅक झालेले आहेत. आणि बाकीचे मग हे फोन, अरे माझा तो फोन आण ना, तो पण करून बघ. सॅमसंगचा. असं आहे की एखाद्या व्यक्तीने एखादा मुद्दा मांडला तर त्याचा प्रतिवाद कसा करायला हवा, तो काय शिवेगाडीतनं थोडाच होतो. आता अच्छा, तुमच्या कुटुंबाबद्दल पण काही आक्षेपार आता उचला बरं हा कॉल. हॅलो. हॅलो, हां बोला. तू लागला फोन. कोण पाहिजे तुम्हाला? मंगेश पाहिजे. हां, मंगेश. मी लक्ष्मण हाके बोलतोय. चुकीचा नंबर आहे तुमचा. ठीक आहे सर. असे पण रॉंग नंबर आहे. रॉंग नंबर. आणि काय फोन येतात तुम्हाला? आई माईवरून शिव्या देणं, तुला बघून घेऊ, तुला ह्याव करू, तुला त्याव करू, अशा पद्धतीचे एकदम एकदम खालच्या भाषेतले कॉल येतात. आणि मला काय म्हणायचं आहे, खरं तर महामानवांचं किंवा संविधानाला हे सगळं अपेक्षित आहे, कायद्याला हे अपेक्षित आहे, सुप्रीम कोर्टाला हे अपेक्षित आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या आमचं आरक्षण, आता शासन पण वेळोवेळी खोटं बोलतं की आम्ही खालच्या कोर्टात वाचवलं होतं, सुप्रीम कोर्टात ते वाचलं नाही, ते वाचू शकले नाहीत. कारण हे मान्य नाही न्यायव्यवस्थेला, हे संविधानाला मान्य नाही. संविधान काय सांगतं, इथल्या व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकाचं, मायक्रोतल्या मायक्रो घटकाच्या हिताचं संरक्षण करणं, त्याचं एक घर आहे. म्हणून तुम्ही झुंडशाहीच्या जोरावरती, लोकशाहीच्या जोरावरती, आमदारक्या खासदारक्यांच्या जोरावरती जर तुम्ही त्याचे हक्क अधिकार काढून घेणार असाल. हॅलो. हॅलो, हां बोला. नमस्ते सर बोलतो. हां, नमस्ते सर बोलतो. हो हो बोला ना. आपण कोण? मी लक्ष्मण हाके बोलतोय. का सर, आमच्या काय आया बहिणी अशा पडल्या का? काय, कोण बोललं तुमच्या आया बहिणीबद्दल? 11 पोरं तयार केले म्हणलं की. अरे बाबा, मी शाहू महाराजांच्या 100 आंतरजातीय विवाह सोहळ्याचं फक्त वर्णन सांगितलं. तसं नसते साहेब. कसं ऐका असतं? ना. हॅलो, हां, आम्ही पण सगळ्या समाजाचा आम्ही आदर करतो. हो मग करतोयच की, मग आम्ही कुठे अनादर करतोय? मराठा आहे तर मराठीविषयी असं बोलायचं नसतंय. कसं बरं, का बरं? तसं बोलायचं नसतंय. मागासवर्गीयांचे निकष जर तुम्हाला हवे असतील तर हे हर्डल पार करावे लागतील दादा. ऐका ना दादा, तुम्ही मागासवर्गीय झाला की नाही? ऐका ना, मी आज सुट्टी मी फक्त मराठ्यासाठी घेतली सुट्टी आज. मी काय म्हणतोय की आपण मागासवर्गीयांचं सर्टिफिकेट मागताय की नाही? तसं का? ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लासेस. ऐका ना, आमचा हक्क आहे. अहो हक्क, पण तुम्ही मागासवर्गीयामध्ये येताय की नाही? आता जे बोलू ते आलो ते. तुम्ही ऐका ना. नाही, माझं म्हणणं ऐका ना. तुम्हाला आता मागासवर्गीयांचं सर्टिफिकेट पाहिजे की नाही? नको ना आम्हाला. नको ना, मग हे जाहीर करा, माघार घेतो मी त्यासाठी तर भांडण चालू आहे आता. मागासवर्गीय म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं की आमच्या बाबतीत तुम्ही असं कसं काय बोलताय? असं कसं बरं? तसं बोलायचं नसतं साहेब. कसं बोलायचं ते सांगा. काय बोललो मी? शाहू महाराजांनी तर 100 आंतरजातीय विवाह सोहळे घडवून आणले ना. आमच्या शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांबद्दल बोलतोय मी. शिवाजी महाराज तर ठीक आहे, समतेच. मला- आपण फोन करतो. नाही ठीक आहे. असं आहे की मी तर तुम्हाला हाच प्रश्न विचारला होता की हे जाणीवपूर्वक एखाद्या समाजाची जाणीवपूर्वक शाहू महाराजांनी मग जाणीवपूर्वक केलं का? आपण तोच आहे. तोच तसेच आहेत. हा कंटिन्यू कॉल येतात ते. हा एक कॉल नाही आहे असा. हॅलो हॅलो. तुमची अशी भूमिका आहे की शाहू महाराजांचीच भूमिका तुम्हाला फक्त पुढे घेऊन जायची. पुढे घेऊन जायचं. मी एवढा मोठा आहे की नाही माहिती नाही मला. कॉन्टेक्स्ट चुकला, वेळ चुकली. का बरं वेळ चुकती? ही तर वेळ सही आहे ना. मला जर मागासवर्गीयाचे जर मला सगळे लाभ पाहिजे असतील, मला जर मागासवर्गीय म्हणून माझी मागणी असेल, आमचं म्हणणं काय आहे की ते संविधानात्मक, त्याला एक पहिला हर्डल्स असा आहे तुमचं मागासले पण प्रूव्ह करण्यासाठी की तुम्हाला त्या त्या जातीमध्ये जन्माला यावं लागतं, ते सोशल डिस्क्रिमिनेशन भोगावं लागतं. मगच तुम्हाला इथं जात आधारित इथली व्यवस्था आहे ना भारताची. आणि जात आधारित त्या त्या जातीमध्ये, एखादा विमुक्त जातीमध्ये पोरगा जन्माला आल्या आल्यास तो गुन्हेगारीचा शिक्का कपाळावरती घेऊन जन्माला येतो. आजही इथल्या व्यवस्थेमध्ये
1872चा हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट इथं लागू आहे. एखाद्या गावामध्ये चोरी, म्हैस चोरीला गेली तर सगळ्यात पहिल्यांदा बाजूला पारद्याचं पाल पडलंय का, फाशी पारदी आलाय का, किंवा बेरडाची रामुशाची वस्ती आहे का जवळपास, मग अशी गुन्हे कोण करतंय त्याला उचलून आणा. पहिल्यांदा अटक कुणाला होती? विमुक्त जातीमधल्या लोकांना पहिल्यांदा अटक होती. आजही त्या माणसांकडे गुन्हेगार चोर म्हणून पाहिलं जातं. हे जन्मानं दिलेले आहेत ना. एखादा मुलगा दलित समाजातला जर एखादा कलेक्टर झाला तर त्याला लगेच म्हटलं जातं की हा त्या आरक्षणामुळे झालाय, हा सरकारचा जावई आहे. ठीक आहे. पुढं तुमचं काय आंदोलनाचं स्वरूप काय? आंदोलनाचं स्वरूप या तुम्ही बीडमध्ये महाराष्ट्रात जाणीवपूर्वक जाता असं जाणीवपूर्वक का? मी आज कुठे आहे? मी बारामतीमध्ये घेतला नाही का? आज संध्याकाळी माझा सोलापूर जिल्ह्यामध्ये मेळावा आहे, आणि माझा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. चांगला मिळतो असं प्रतिसाद माझं चांगला म्हणजे ज्या भूमीमधून बेकायदा मागणीचा उगम झाला, बेकायदा हा जो GR काढला हा सुद्धा बेकायदा आहे, संविधान विरोधी आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आहे. एकच मिनिट. हॅलो. हॅलो. हा बोला. हा साहेब, असं असं बोलायचं नसतंय म्हणलं. कसं बोलायचं साहेब सांगा, तुमची शिकवणी द्या मला. हो, शिकवून देतो मी तुम्हाला. हं. आपण सगळा समाज एकच आहे हा, मग एकच आहे की? आम्ही कुठं नाही म्हणतो, एकच आहे म्हणून तर असं बोललो ना मी शाहू महाराजांचं फक्त एक उदाहरण दिलं ना. माझं फोन का उचलत नाही तुम्ही? फोन का उचलत नाही म्हणजे तुम्ही कोण, काय माझे काहीच मला तुमचा संदर्भच नाही तर उचलायचा काय संबंध आहे? हा, तुमचं काय आता ते म्हणलं की मराठी पोरीच्या 11 पोरं. अरे काय बोललो तुम्ही, परत ऐका आणि मग बोला माझ्याशी, ठीक आहे? हो हो, म्हणून ठीक पोरीच्या आहे, परत ऐका आणि मग बोला. म्हणजे तुमचं जात वर्चस्व, आम्ही ग्रेट आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत हे जात नाही, आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे. वा रे, हो. ठेवा पण. ठीक आहे. मला सांगा, आता शेवटच्या भागात होतो आपण, हेच शरद पवार साहेब म्हणाले की अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सामाजिक तणाव निर्माण होणं हे ते शरदचंद्रजी पवारांना मनोज जरांगेंच्या बेकायदा मागणीला पाठिंबा देताना त्यांना हे बोलावंसं वाटलं नाही? तुम्ही एवढे मुरब्बी नेते, तुम्हाला एवढा प्रशासनाचा अनुभव, तुम्ही एवढा महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये फिरला, प्रत्येक तालुक्याचं जिल्ह्याचं जात वास्तव तुम्हाला माहिती आहे. बारामतीमधल्या धनगरांचं काय शोषण केलं तुम्ही? लक्ष्मण हाके तुमच्यावरती वारंवार बोलतो, त्याचं कारण काय? राष्ट्रवादीचा बेस वोटर पंढरपूरच्या मंगळवेढ्याच्या पूर्व भागामधून ते मुंबईपर्यंत, पुण्यापर्यंत आमचं जात वास्तव, आमच्या 4 पिढ्यांचं शोषण तुम्ही केलं. आम्ही तुम्हाला मतदान केलं, तुम्ही बारामतीमध्ये सोडून माढ्याला आला. 7 लाखापेक्षा जास्त फक्त एका धनगर कम्युनिटीचा पोल आहे. आम्ही तुम्हाला मतं द्यायची आणि तुम्ही आमचं ओबीसीचं आरक्षण, अरे हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे, यांच्यामध्ये जर यांचं इन्क्लुजन झालं तर यांचं काय होईल? एवढं तत्व ह्या शरदचंद्रजी पवारांना कळू नये. सरकार कोणाचं आहे? सरकार देवेंद्र फडणवीसांचं. मागणी कुणी केली, त्याला पाठिंबा कुणी दिला, त्यांना सपोर्ट करणारे बजरंग बाप्पा सोनवणेपासून, सोळंकीपासून, विजयसिंह पंडितापासून, सुप्रिया सुळेंपासून, अंबादास दानवेंपासून, शरदचंद्रजी पवारांपासून हा जो बबडे आहे, आता मी कायम बोलतो, 4थी नापास, एवढी तुमच्यावर वैचारिक दिवाळखोरी आली असावी. आणि बेकायदा GR झाल्यावर आता काय तुमची भूमिका आहे? आता जितेंद्र आव्हाडांनी कालची जी भूमिका घेतली, त्या जितेंद्र आव्हाडांचं, सक्सेना सलगरांचं, हेच शरदचंद्रजी पवारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांचं मी स्वागत करतो ना. त्यांचं कालचं भाषण ऐका, महाराष्ट्राला ऐकवून दाखवा. आम्ही ते कुणाचे आहेत? ते राष्ट्रवादीचे आहेत, आणि राष्ट्रवादीचे असल्यामुळं त्यांच्या भूमिकेचं लक्ष्मण हाके कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता, पार्टीचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता मी जितेंद्र आव्हाडांच्या भूमिकेचं स्वागत करतोय. आता इथं काही राजकारण आहे का माझं? मला जे मुख्यमंत्री शासनावर तुम्ही बोलत नाही असं जे म्हटलं जात आहे, मी आज खुल्या दिलानं तुमच्या मीडियासमोर महाराष्ट्राला सांगू इच्छितो की काल जे जितेंद्र आव्हाड बोलले त्यावर राष्ट्रवादीचं काय मत आहे त्यांनी आम्हाला सांगावं. आणि सरकारबद्दल तुमचं काय मत? सरकारबद्दल म्हणजे GR फाडून टाकलाय ना, हा बेकायदा GR आहे. अशा पद्धतीनं GR काढण्याचा, गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित करण्याचा कुठलाही अधिकार या शासनाला नाही. तो अधिकार इंद्रसाहनी जजमेंटमध्ये, तो अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन, अदरवाईज सेंट्रलचं बॅकवर्ड कमिशन यांना आहे. आता पुढे काय तुमच्या आंदोलन? पुढे काय आमची रस्त्यावरची लढाई. आम्ही 50 ते 60% ओबीसींना जागं करणार. आम्हाला मान्य आहे 450 जात समूह आहेत यामध्ये, या 450 जात समूहांना एकत्रित आणणं, कारण त्यांचे रीतिरिवाज वेगळे आहेत, त्यांचे देवदेवाक वेगळे आहेत, त्यांची जीवन जगण्याची संस्कृती, शैली, पद्धती वेगळी आहे, त्यांचे गाव कसं वेगवेगळे आहेत. कोण पालामध्ये राहतं आहे, कोण वाड्यावर राहतं आहे, कोण तांड्यावर राहतं आहे, कोण मेंढपाळीचा व्यवसाय करतं आहे. मला मान्य आहे आमच्या ह्या अज्ञानाचा आणि असंघटितपणाचा फायदा जर कोणी घेतला असेल तर इथल्या सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे, आणि त्यात सगळ्यात मोठा शोषण करणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर ती पवार फॅमिली. म्हणून पवार फॅमिलीवरती मी वारंवार आरोप करतो, कारण याच पवार फॅमिलीच्या नावावरती या महाराष्ट्रामधले 400हून जास्त संस्था, आमदारकी, खासदारकी, सुनेत्रा, रोहित पवार, अजितदादा, शरदचंद्रजी पवार, सुप्रिया सुळे, हे तर सोडा,
400 संस्थांचे अध्यक्ष किंवा डिरेक्टरेट बॉडीवरती ही पवार फॅमिली. तुम्हाला कशाला लागतं हो? कुस्तीगीर महासंघाचा अध्यक्ष, कबड्डी महासंघाचा अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं हयात अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचं तुम्हाला हयात अध्यक्ष, तुमचा अनुभव कमी पडतो म्हणून अजितदादा पवारांचा अनुभव कमी पडतो म्हणून सुप्रियाताईंचा अनुभव कमी पडतो म्हणून रोहितचे वडील, परत त्यांच्या कोणतरी त्या माता भगिनी त्यांच्या ज्या आहेत, सगळे लोक रयतवर का लागतात हो तुम्हाला? कशासाठी? ज्या रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज हा हयात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल, हा बायलॉज असताना त्याच्यामध्ये खाडाखोड करून तुम्ही हयात शरदचंद्रजी पवारांना अध्यक्ष केलं का बरं? कर्मवीर अण्णांना हे अपेक्षित होतं. गावगाड्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत ही रयत शिक्षण संस्थेच्या द्वारे इथलं शिक्षण पोहोचेल म्हणून जी रयत शिक्षण संस्था स्थापन झाली, ती संस्था, ती बॉडी, तिथला स्टाफ, तिथलं मुलं, ह्यांचं काय होत असेल? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मला जो माझ्यावर आरोप केला जातो इथं महाराष्ट्रामध्ये की तुम्ही पवार फॅमिलीला बोलता, हे कारण आहे ना, शोषण करणाऱ्या माणसाविरुद्ध बोलायचं नाही. बोलायचं कोणाच्या विरोधामध्ये? सांगा मला नाव की त्या माणसाच्या विरोधामध्ये आम्ही बोलू. थांबूया आपण इथे. मला वाटतं की लक्ष्मण हाकेंना मला ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये अनेक वेळेला भेटावं लागेल, बोलावं लागेल, कारण आत्ताची परिस्थिती फक्त तुम्ही बघित असेल, मी फार प्रतिवाद केला नाही, ती आत्ताची भूमिका नाही आहे जातीवंत महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये. कोणाला काय म्हणायचं ते एकदा नीट समजून घेऊ आपण, त्यानंतर शेवटच्या जो काही त्याचा लसावी निघेल त्यावेळेला ह्यांची ही जबाबदारी होती. त्यांचं हे म्हणणं बरोबर आहे, इथं ते चुकलेले आहेत. मायक्रो ओबीसीतल्या समाज घटकांना हे म्हणायचं आहे, महाराष्ट्रातले हे विचारवंत असं म्हणतायत, हे सगळं एकदा महाराष्ट्रासमोर आलं हाके साहेब की त्यानंतर आपण एकदा शांतपणे भेटूया, बोलूया. निश्चित खूप संदर्भासहित मी येईन. खूप लोकांनी शाहूराजांवरती चरित्रग्रंथ लिहिलेले आहेत, त्यामध्ये गुणी दांडेकरांपासून ते आनंद यादवांपर्यंत अनेक लोकांनी त्यांच्या शाहू महाराजांच्या या धोरणावरती खूप सकारात्मक आणि खूप प्रचंड ऊर्जा देणारं, जात वास्तव जाती अंताकडं महाराष्ट्र घेऊन जा, पुरोगामी महाराष्ट्र, पुरोगामी वेळ महाराष्ट्र. चुकली असं मला वेळ का चुकायचा? म्हणजे तुम्ही मांडलं की अरे मग मान्यच करत नाही ना तुम्ही. हेच जरांगे म्हणाले की धनगर समाजाच्या पार्श्वभागामध्ये लाकडं सारली, त्यावेळी हे कोण बोलले नाहीत बरं? त्यावेळी तुम्ही उच्च कोटीतले आहात, उच्चवर्णीय आहात म्हणून आम्हाला वैसच नाही, आणि आम्ही काहीतरी बोललो की तुम्हाला वैस म्हणून तुम्ही आमच्यावर शिव्या देणार. जी भाषा आहे त्याबद्दल तर ते महाराष्ट्राने बघितलंच ना, मग हे बघा, त्यांनी शिवेगाळ केली, हे बघा, मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह बोलले. ह्याच्याबद्दल काय मत आहे आता? ठीक आहे ना, मीडियाने ते दाखवलं आणि त्याबद्दल बोललंच आहे. ह्या भागामध्ये ना महाराष्ट्र जो अस्वस्थ दिसतोय मला, तो नीट समजून घेऊया आपण. महाराष्ट्र एका वेगळ्या वळणावरती उभा आहे आणि ते वळण ह्या राज्यानं जे एकेकाळी देशाला दाखवलं होतं त्याच्यापेक्षा चुकीच्या मार्गानं गेलं तर ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे. त्या दृष्टीनं ही जातीवंत महाराष्ट्राची सिरीज सुरू आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. काय नाव आहे या भागाचं? बापदेव मळा, बोरावके कळा, सासवड इथून. थांबूया. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.